नमस्कार. कशा आहात तुम्ही? तर बऱ्याच गृहिणींच्या घरात एक प्रश्न असतो, की आदल्या दिवशीच्या ज्या शिळ्या भाकरी असतात त्याचं काय करायचं? तर कोण दही भाकरी खातं किंवा काही भाज्या अशा असतात की त्या शिळ्या भाकरीसोबतच चांगल्या लागतात. तर प्रत्येक वेळा असं होतंच असं नाही की भाकऱ्या संपतातच. तर इथं बाजरीच्या भाकरीचा आज आपण चुरमा तयार करणार आहोत. तर काय करायचं, बाजरीची भाकरी अशी हातानं चोळून घ्यायची आणि चोळत चोळत त्याचा असं बारीक असा मस्त चुरमा तयार करायचा. जर तुम्हाला हाताने चोळून चुरमा तयार करायचा नसेल तर तुम्ही ह्या मिक्सरच्या भांड्यात तयार करून घेतला तरी चालेल बरं का. आता ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार थोडंसं मीठ टाकूया. हां, एक लक्षात घ्या, तुम्ही जर भाकरी करताना जर मीठ टाकत असाल ना, त्यात तर आत्ता टाकायची काही गरज नाही आहे. तर आता मी चवीनुसार थोडंसं मीठ टाकलं, काळं तिखट टाकलं आणि आता मस्त ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकूया. तेल थोडंसं जास्त टाकायचं म्हणजे चुरमा खाताना आहे ना, असं कोरडेपणा जाणवत नाही आणि मस्त मऊ मऊ खाताना छान लागतं. आता ह्याच्यामध्ये हिरवीगार मस्त छान अशी कोथिंबीर टाकूया आणि आणखीन एकदा ह्याला मस्त असं चोळून घेऊया. म्हणजे सगळं तेल असं प्रत्येक दाण्या दाण्याला लागतं आणि चुरमा आपला मऊसूत छान लागतो. तर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि आता नंतर भेटूया अशा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.